तर मुंबईतील 34 जागांचा निकाल मात्र अद्याप बाकी आहे। मुंबईतील 34 जागांवर कोणाचा झेंडा फडकणार हे अगदी काही वेळातच समजणार आहे। खरं तर अनेक ठिकाणचा निकाल लागलेला आहे। मुंबईत मात्र काहीसा संथ गतीनं ही मतमोजणी सुरू आहे। अनेक ठिकाणी मशीन्स देखील बंद पडल्या होत्या। परिणामी मुंबईचा निकाल काही जागांचा अद्याप लागायचा बाकी आहे। ग्राफिक्स पाहतोय आपण या ठिकाणी मुंबईतील काँग्रेसला 16 जागा आहेत। बोला, हे आपण ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेतो आहे। मनसेला 9 जागा मिळालेल्या आहेत मुंबईला या ठिकाणी, तर इतर जे पक्ष आहेत त्यांना 11 जागा मुंबईमध्ये मिळालेल्या आहे। भाजपला मात्र 96 जागा मिळालेल्या आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 जागा मिळालेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 63 जागा मिळालेल्या आहेत। आता हे जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीचे ग्राफिक्स आपण पाहतोय। भाजपला 41 तर शिंदेच्या शिवसेनेला 12 जागा मिळालेल्या आहेत। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 4। तर या ठिकाणी जालना महापालिकेच्या निवडणुकीचे ग्राफिक्स आपण पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेला 4, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळालेल्या आहेत। इतर देखील 3 जागा त्यांना मिळवण्यात यश आलेलं आहे। मनसेला मात्र या ठिकाणी खातं उघडता आलेलं नाहीये। ग्राफिक्सच्या माध्यमातून वेळोवेळच्या अपडेट्स आपण या ठिकाणी पाहतोय। आणखी एक अपडेट समोर येते। सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करण्यात आलेला आहे, म्हणून भाजप विजयी ठरलेली आहे, अशी टीका अमोल बापू शिंदे यांनी केलेली आहे। ही ब्रेकिंग आपण पाहतोय। शिवसेनेचे 4 नगरसेवक असले तरी 100ला भारी पडतील, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी देण्यात आली आहे। सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करण्यात आला, अशी टीका खरं तर झालेली आहे आणि म्हणूनच भाजप विजयी ठरलेली आहे, असा आरोप या ठिकाणी अमोल बापू शिंदे यांनी लगावलेला आहे। दहिसर प्रभाग क्रमांक 7 मध्ये मतमोजणीवर या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलाय। पुन्हा मतमोजणी करा, अशा खरं तर मागणी होऊ लागली आहे। ठाकरेंच्या सौरभ घोसाळकरांनी ही मागणी केलेली आहे। भाजपचे गणेश खणकर या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मात्र ही आणखी एक अपडेट समोर येते। दहिसर मधूनच प्रभाग क्रमांक 7 मध्ये मतमोजणीवर या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलाय। पुन्हा मतमोजणी करा, अशी मागणी करण्यात येते। नागपूर महापालिकेचा निकाल पाहतोय। भाजपला 109 जागा, शिवसेना 4 जागा, राष्ट्रवादीला मात्र 0 जागा आहेत। काँग्रेसला या ठिकाणी 30 जागा मिळालेल्या आहेत। ठाकरेंची शिवसेना मात्र 0वर अडकलेली आहे। तशीच काहीशी परिस्थिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आहे। मनसेला देखील खातं उघडता आलेलं नाहीये। इतर मात्र 8 जागा त्यांना मिळालेल्या आहेत। तर आणखी एक ग्राफिक्स पाहतोय नागपूरचाच। भाजपला 109 जागा मिळाल्यात आतापर्यंत, शिवसेनेला 4 जागांवर विजय मिळालाय। राष्ट्रवादी ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र 0मध्ये समाधान मानावं लागलंय। तर हे ग्राफिक्स आपण पाहतोय। आणखी एक महत्त्वाची बातमी येते। सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करण्यात आला आणि म्हणूनच भाजपचा विजय झाला, अशी ही टीका आता होऊ लागली आहे। अमोल बापू शिंदे यांनी एकूणच ही टीका केलेली आहे। शिवसेनेचे 4 नगरसेवक असले तरी 100ला भारी पडतील, असं देखील या ठिकाणी ही प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।